नमस्कार मित्रांनो, मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय हे आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे। स्टॉक मार्केटची तुमची जर्नी अजून तुम्ही स्टार्ट करायची असेल किंवा तुमची जर्नी तुम्ही स्टार्ट केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम बेस्ट होणार आहे। तर शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। आज जर आता तुमच्याकडे वेळ नसेल तर या व्हिडिओला सेव्ह करायचा आहे, नंतर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे। शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आपण एकदम सिंपल भाषेत समजून घेऊया। समजा की आपली एक स्टॉक रनर म्हणून एक कंपनी आहे। ओके, स्टॉक रनर म्हणून आपली एक कंपनी आहे। या कंपनीची मला ग्रोथ वाढवायची आहे आणि पुढच्या येणाऱ्या 1 ते 2 वर्षांमध्ये याची जी ग्रोथ आहे ती मला 10x किंवा 100x पर्यंत न्यायचं आहे। तर मला त्यासाठी फंडची गरज आहे। तर फंड मी कशा पद्धतीने उभारू शकतो? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कंपनीची 10x किंवा 100x जर व्हॅल्यू करायची असेल किंवा वाढवायची असेल ग्रोथ, एक तर मला सेल्फ फंड अवेलेबल करावा लागेल किंवा जर इतका फंड माझ्याकडे जर अवेलेबल नसला तर मला कुणाकडून तर उधार घ्यायला पाहिजे आहे। राईट, मला कुणाकडून तर उधार घ्यायला पाहिजे आहे। नाहीतर दुसरी गोष्ट मला बँकेतून कर्ज काढावं लागणार। राईट, मी जर मला कर्ज पण नाही घ्यायचं, जर मला मी कुणाकडून जर उधार जर पैसे घेतले माझ्या कंपनीसाठी तर मला ते लवकरात लवकर माघारी द्यावे लागणार। ओके, मग मला काय करावं लागणार? कर्ज घ्यावं लागणार। कर्ज जर मी घेतलं तर मला त्यासाठी सुद्धा एक टाइम पिरियड असणार आहे, मंथली इन्स्टॉलमेंट किंवा त्याचे व्याज वगैरे मला द्यावे लागणार। या गोष्टी मला काहीच करायचे नसतील तर मला काय करायला लागणार? माझी ही जी स्टॉक रनर कंपनी आहे ना, ती स्टॉक रनर कंपनी मला सेबीकडे ना रजिस्टर करावी लागणार। ज्याला मी स्टॉक मार्केटमध्ये सेबी जवळ माझी कंपनी जी आहे ते मी लिस्ट करेन, त्यावेळेला मी काय करणार? तुम्हाला किंवा मोठमोठे इन्स्टिट्यूशन आहेत किंवा मोठमोठे म्युच्युअल फंड्स असतील, यांना मी काय करणार? माझ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला लावणार। माझे जे शेअर्स आहेत मी शेअर्स यांना देणार किंवा तुम्हाला देणार। माझ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून माझ्या कंपनीची हिस्सेदारी मी तुम्हाला देणार। आता ही हिस्सेदारी कशा पद्धतीने असते? समजा माझ्याकडं माझ्या कंपनीचे 1 लाख शेअर्स आहेत आणि त्यातले 50,000 शेअर्स जे आहेत ते माझ्या स्वतःकडे आहेत आणि त्याच्यानंतर राहिलेले 50,000 शेअर्स हे मी शेअर्स मार्केटमध्ये ओपन केले खरेदी करण्यासाठी। त्यातले काही शेअर्स इन्स्टिट्यूशन घेतील, म्युच्युअल फंडवाले घेतील किंवा तुम्ही घेणार। समजा जर त्यातले 10,000 शेअर्स तुम्ही घेतले, तुम्ही बाय केले, तर तुम्ही काय झाला? या कंपनीचे तुम्ही ओनर झाला। 10% ची हिस्सेदारी तुमच्याकडे आहे, तुम्ही सुद्धा या कंपनीचे ओनर झाला। आता या कंपनीमध्ये जर प्रॉफिट झालं, समजा 100 रुपये या भावला स्टॉक रनर ही कंपनी लिस्टेड झाली आणि 10,000 शेअर 100 रुपये याप्रमाणे तुम्ही बाय केले आणि त्यानंतर या कंपनीची जी काही शेअर्सची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 200 रुपयाला गेली, तर ज्या पद्धतीने या कंपनीचा प्रॉफिट रेशो वाढेल त्याच पद्धतीने याचं प्रॉफिट सुद्धा तुम्हाला होणार आहे। त्या पद्धतीने प्रॉफिट होणार आहे, त्या पद्धतीने 100 रुपयावरून 50 रुपयावर जरी आले तर लॉस पण त्याच पद्धतीने होणार आहे। तर आता शेअर मार्केटमध्ये आपण पैसे कशा पद्धतीने मिळवू शकतो? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ना की तुम्ही शेअर्स घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने बाय करायचे, कशा पद्धतीने म्हणजे त्याची प्रोसेस काय आहे? ओके, तर ती प्रोसेस आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणत्या पद्धतीनं, एकतर आपल्याला ट्रेडिंग करावं लागणार किंवा आपल्याला इन्व्हेस्टिंग करावं लागणार। तर या दोन्ही मधला फरक जर जाणून घ्यायचं म्हणलं तर इन्व्हेस्टिंग जर करायचं म्हणलं आपल्याला, तर इन्व्हेस्टिंग करण्यासाठी आपल्याला मिनिमम 5 ते 10 वर्षांसाठी आपल्याला त्यामध्ये थांबावे लागणार। मग त्याच्यानंतर त्या कंपनीचा ग्रोथ झाल्यानंतर मग तुम्ही त्यामध्ये प्रॉफिट बुक वगैरे करू शकता किंवा ज्या पद्धतीने 5 ते 10 वर्षासाठी आपण इन्व्हेस्टिंग करत असतो। आणि जर ट्रेडिंग जर करायचं असेल तर तुम्ही, ट्रेडिंग म्हणजे काय तर दोन प्रकारचे, एक तर स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग आपण करू शकतो। आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे मार्केट किती वाजता ओपन होतं? मार्केट 9:15ला ओपन होतं, त्याच्यानंतर मार्केट क्लोज होतं 3:30ला। राईट, 9:15 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत या दरम्यानमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये आपण ट्रेड घेतो, बाय करतो किंवा सेल करतो आणि त्यामध्ये आपण लॉस झाला तर लॉस बुक करतो किंवा प्रॉफिट झालं तर प्रॉफिट बुक करतो। या प्रकाराला आपण काय म्हणतो? इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो। आता दुसरा आपला जो ट्रेडिंगचा प्रकार आहे तो कोणता आहे? स्विंग ट्रेडिंग। स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण अगदी काही आठवड्यापासून अगदी काही महिन्यापर्यंत आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घेऊन थांबतो। 2 महिने असतील, 3 महिने असतील किंवा 4 महिने असतील, इतक्या दिवसांपर्यंत आपण त्या स्टॉकमध्ये थांबतो, त्या प्रकाराला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो। 1 ते 5 वर्षापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग। आणि 5 ते 10, 10 ते 20 इतक्या वर्षाच्या कालावधीला आपण काय म्हणतो? इन्व्हेस्टिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग। लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग आपण म्हणत असतो। हे जे ट्रेडिंग आहे हे ट्रेडिंग आपण कशामध्ये करू शकतो? इक्विटीमध्ये करू शकतो। तर इक्विटी म्हणजे काय की स्टॉकमध्ये करू शकतो। ओके, स्टॉकमध्ये
आता यामध्ये स्टॉक कोणकोणते आहेत? भरपूर स्टॉक आहेत जे जे BSE ला किंवा NSE ला लिस्टेड आहेत. ते सगळे स्टॉकमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. अगदी लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करू शकतो, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग करू शकतो, स्विंग ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. तर आता स्टॉकमध्ये म्हणजे टाटाचे स्टॉक असतील किंवा टायटन असेल, ओके, त्याच्यानंतर रिलायन्स असेल किंवा अदानीचे कोणतेही स्टॉक्स असतील. सेम डेला बाय केलं आणि सेम डेला एक्झिट केलं तर तुमच्यासाठी तुम्ही इंट्राडे सुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टिंग करू शकता, स्विंग ट्रेडिंग करू शकता. ओके, तर आपण जे काही स्टॉक आहेत त्या स्टॉकमध्ये त्या स्टॉकमध्ये कॅशमध्ये ज्याला आपण ट्रेडिंग करतो त्या प्रकाराला आपण काय म्हणतो? इक्विटी ट्रेडिंग म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे ते फ्युचर अँड ऑप्शन. स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, त्या इंडेक्सच्या फ्युचरमध्ये किंवा त्या इंडेक्सच्या ऑप्शनमध्ये किंवा त्या स्टॉकच्या फ्युचरमध्ये किंवा त्या स्टॉकच्या ऑप्शनमध्ये आपण ट्रेडिंग करतो आणि आपल्याला छोट्या कॅपिटलमध्ये, छोट्या अमाऊंटमध्ये एक आपण मोठी क्वांटिटी बाय करू शकतो फ्युचर अँड ऑप्शन या ट्रेडिंग प्रकारामध्ये. तर तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन इन डिटेलमध्ये जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन असं टाईप करा, मला समजेल. येणारा व्हिडिओ आपण फ्युचर अँड ऑप्शन हा इन डिटेलमध्ये बनवूया. ओके, त्याच्यानंतरचा दुसरा जो आपला ट्रेडिंग टाईप आहे ज्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो तो म्हणजे कमोडिटीमध्ये. आपण याला डिटेलमध्ये नाही बघणार, पण कमोडिटीमध्ये तुम्ही गोल्डमध्ये ट्रेडिंग करू शकता, सिल्वरमध्ये ट्रेडिंग करू शकता आणि क्रूड ऑइलमध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता. आता आपल्याला इक्विटीमध्ये असेल, फ्युचर अँड ऑप्शन असेल किंवा कमोडिटी मार्केट असेल, यामध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल किंवा इन्व्हेस्टिंग करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो? कारण आपल्याकडे कोणती तरी एक स्ट्रॅटेजी पाहिजे ना, की आपल्याला बाय कुठं करायचं आहे, टार्गेट कुठं द्यायचं आहे किंवा आपल्याला स्टॉप लॉस कुठं ठेवायचा आहे किंवा एक्झिट कुठं करायचं आहे. आपल्याकडे प्लॅन हा पाहिजे आहे. पण त्यासाठी एंट्री लेवल कशी बघायची, एक्झिट लेवल कशी बघायची हे आपण बघणार आहे इंट्राडेमध्ये. आणि इन्व्हेस्टिंगसाठी आपल्याला काय करायचं या गोष्टी आपण बघणार आहे फंडामेंटलमध्ये. ओके, तर टेक्निकल अनालिसिसमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला टेक्निकल अनालिसिसद्वारे आपण आपली एंट्री ठरवू शकतो, आपण आपला स्टॉप लॉस ठरवू शकतो आणि आपण आपली टार्गेट लेवल जी काही ते टार्गेट लेवल ठरवू शकतो. तर टेक्निकल अनालिसिसचा यूज करून आपण स्विंग ट्रेडिंग असेल किंवा इंट्राडे ट्रेडिंग असेल त्याद्वारे आपण पैसे कमवू शकतो. इन्व्हेस्टिंग जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला फंडामेंटल अनालिसिस येणं गरजेचं आहे. फंडामेंटल अनालिसिसमध्ये काय असतं? त्या कंपनीची ग्रोथ व्हॅल्यू किती आहे, त्या कंपनीवर डेप्ट किती आहे, त्या कंपनीमध्ये जे काय प्रमोटर आहेत, जे काय ओनर आहेत, त्या ओनरची शेअर होल्डिंग किती आहे, त्या कंपनीची जी काय शेअर प्राइस आहे ना, ती शेअर प्राइसची व्हॅल्यू आता ओव्हर व्हॅल्यू आहे की त्याची व्हॅल्यू कमी आहे. त्याद्वारे आपण अशा प्रकारचे अनेक पॉईंटचे अनालिसिस करून आपण इन्व्हेस्टिंग करू शकतो. तर आता तुम्हाला समजलं की टेक्निकल अनालिसिस इंट्राडेमध्ये, स्विंग ट्रेडिंगमध्ये टेक्निकल अनालिसिसचा आपल्याला यूज करायचा आहे. टेक्निकल अनालिसिसचा यूज करून आपण जी काय आपली एंट्री, एक्झिट आणि टार्गेट आपल्याला ठरवायचं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एका डीमॅट अकाउंटची गरज आहे. त्या डीमॅट अकाउंटमध्ये आपण शेअर बाय करू शकतो, शेअर एक्झिट करू शकतो, प्रॉफिट बुक करू शकतो. टेक्निकल अनालिसिस असेल किंवा फंडामेंटल अनालिसिस असेल, आपण या डीमॅट अकाउंटमध्ये करू शकतो. वेगवेगळ्या कंपनीचे डीमॅट अकाउंट आपल्याला बघायला मिळत असतात. तुम्हाला सुद्धा जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल ती कोणत्याही प्रकारची फीज न भरता तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. समोर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही SMS करा. आमची टीम तुम्हाला तुमचं डीमॅट अकाउंट, जे काही डीमॅट अकाउंट आहे, तुम्हाला बेस्ट ब्रोकरकडे ओपन करून देईल. थोडंसं आपण चार्टमध्ये जाऊया. आता इथं आपण चार्टमध्ये आलोय. चार्टमध्ये आल्यानंतर थोडंसं तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने टेक्निकल अनालिसिस करतात. या ज्या तुमच्या समोर तुम्हाला कॅन्डल्स बघायला मिळतात त्या कॅन्डल्सचा पास्टचा डाटा आपल्याला अनालिसिस करायचा आहे. आणि पास्टचा डाटा अनालिसिस केल्यानंतर आता आपण इथं बाय करायचं आहे का सेल करायचं आहे या गोष्टी सगळ्या बघणार आहोत. आता जर तुम्ही इथं बघितलं तर या लेवलपासून 1408 या लेवलपासून आपल्याला ना 1426 या लेवलपर्यंत प्राइस आपल्याला सिप्लाचा जो चार्ट आहे तिथं त्या सिप्ला चार्टमध्ये प्राइस आपल्याला त्या लेवलपर्यंत जाताना बघायला मिळालं आहे. जर तुम्ही इथं 1000 क्वांटिटी जर तुम्ही बाय केली असती तर तुम्हाला इथं किती पॉईंटचं प्रॉफिट बघायला मिळालं असतं? इथं 18 पॉईंट इथं वाढलेलं तुम्हाला बघायला मिळतात. तर 18,000 रुपयांचं प्रॉफिट तुम्हाला इथं जनरेट झालं असतं. जर तुमचा इथं व्ह्यू पॉईंट असता की 1428 या लेवलपासून प्राइस 1408 या लेवलपर्यंत येणार आहे तर तुम्ही इथं सेल केलं असतं. सेल केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला इथं 20,000 रुपयाचं प्रॉफिट जनरेट झालं असतं. जर तुमचं जे काही अनालिसिस आहे, अनालिसिस चुकल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथं लॉसेस सुद्धा बुक करावे लागणार आहेत. तुम्हाला लॉस सुद्धा होणार आहे. या गोष्टीची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके, तर आता इथं आपण बघू शकतो की 1426 रुपये या स्टॉकची प्राइस आहे. जर या स्टॉकचे आपल्याला 10 शेअर्स जर बाय करायचे असतील तर आपल्याला किती 14,260 रुपयांची गरज आहे स्विंग ट्रेडिंगसाठी.
तुम्ही म्हणाल की इंट्राडे साठी सुद्धा 14,000 रुपये लागणार आहेत, स्विंग ट्रेडिंग साठी सुद्धा 14 लागणार आहेत, मग मी इंट्राडे का करू? तर इंट्राडेची ब्युटी आपल्याला एक बघायला मिळते की तुम्ही जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला तुमचा ब्रोकर जो आहे तो 5x पर्यंत तुम्हाला लेव्हरेज देतो, मार्जिन देतो. स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी जर 14,000 रुपये लागत असतील तेच तुम्हाला या स्टॉकमध्ये जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला 2,500 ते 3,000 मध्ये तुम्ही या स्टॉकचे 10 शेअर्स तुम्ही बाय करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि अशाच प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही. येणाऱ्या व्हिडिओसाठी जी काही बाजूची बेल आयकन आहे त्या बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये पोहोच व्हावी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.